नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण सकाळी मस्त नाश्ता वगैरे आता सकाळचा झालेला आहे आणि आत्ता थोडीशी गाडी आहे आपली छोटा हत्ती तो बंद पडला आहे, त्यामुळे आपण त्याला ढकल स्टार्ट चालू करतोय. चालू करायची, त्याला गॅरेजला टाकायची आहे. बघू शकता ही गाडी एकटा ढकली तो का? एकटा ढकली तो का? ढकल ढकल ना. थांब रे, उटी विटी बघ. कसं तरी चालू करून दिलाय आणि आता गाडी आपली गेलेली आहे गॅरेजला आणि गॅरेजवरनं आता किती दिवस लागतात काय माहिती नाही, तोपर्यंत आपण ही गाडी चालवणार आहे. आपल्याकडे 2 गाड्या आहे, तर आपण थोडंसं जेवून घेऊ आणि मग या जेवण करायला. तू जा, तुला जेवायचं या. चल या. काय खायचं तुला? काकडी. कुठे काकडी? कुठे? नाही आहे ना? नको ना मग. चल बस जेवाय. चल. मग कशी काय हात घाल त्याच्यात? तू हात चांगले नाहीये. ए माझं आहे ते, माझं आहे. तू खाते? उठ 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 उठ. किती वाजता पण आईस्क्रीम खाईन पोर. मी पण किती पण वाजता आईस्क्रीम खाईन. आईस्क्रीम हा आवडीचा माझा आहे. तुम्ही काय ना बाळा? रात्री 12 वाजता उठून खाली म्हणलं काय. वय कुठे दक्ष तुला देवे पुरीला इकडे आण. जा पप्पा पण जा बाबू खाना. दे रे. चांगली आहे ना? देऊ का अजून? कोणाला पाहिजे अजून? नको नको मग. नको नको. पप्पांना तुम्हाला देऊ? रे त्याला खायची. नको काय तुला? नको. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झाले. आता मी चाललो आहे माझ्या मित्राच्या इथं. थोडंसं काम चालू आहे रिसॉर्टचं. आताशी काम चालू केलं थोडंसं. ते म्हणलं बघून जा, तर आता आम्ही बघायला चाललो तिथं. तुला थोडंसं आपण तिकडनं जाऊन येऊ आणि कसं काम चाललं ते पण बघूया. तर गॉगल पाहिजे. सुषमा दे गॉगल. हा दुसरा आहे, तो गाडीत आहे. हा दुसरा आहे, त्याच्यातलाच आहे. दुसरा आहे, हात तुटलेलं आहे. चांगला आहे. बस झालं सर. डोळ्याला त्रास नको. माझे कुठे? हा तर सगळ्यात भारी आहे का? घाल वर. घाल बघू दे. घाल घाल ना. घाल ना बघू दे. कुठल्या कंपनीचा आहे? घाल घाल ना बघू दे ना. घाल. घाल. हा राहू दे. घाल घाल. बघा गॉगल. दिसतंय का? दिसतंय का? याने क्लिअर दिसत असं. याने क्लिअर दिसत. चल हा बूट कुठं ठेवलं रे मी? गाडीची चार्जिंग बघू दे पहिला. गाडीची चार्जिंग भरपूर आहे. चार्जिंग 121ची रेंज आहे. बस आहे. त्याला जायचं फक्त 15 किलोमीटर. फायनली पोहोचलोय आपण. इथं काही लोक दिसत नाही कोण खाली असं. तर आता आपण पोहोचलोय आणि इथं काम चालू झालेलं दिसतंय यांचं. इथं पण स्विमिंग टँकचं पुढे गेल्यात सगळे. इकडे गेल्यात. तू कुठं वायर जाळली होती? इथं काय प्रॉब्लेम नसणार आहे एवढा.
वायरला नाही काय प्रॉब्लेम इथं तिथे दिलं होतं काय लावता येईल का डायरेक्ट आहे का लाईट आहे का लाईट आहे नाही कर मोटर लावली होती ना आता इथं चेक कर इथं लाव टेस्टर लाव तिथं वायर म्हणणे ना तिथं चेक केलं होतं ते थोडासा तुकडा उडवला बघ त्यांनी इथं हो ते काय नाही त्याला तुला कळलं ना करंट आहे का नाही त्याचं दिसतं नसतं काय नाही लागायला का नाही प्रेम ऐक ना तिथं मोटर चालू करायचं का आता मोटर बघ रे मोटर चालू कर मी तो वायर लावतो मोटर चालू होती का डायरेक्ट कळण आपल्याला चालू होत असेल तर मग डायरेक्ट लावून टाकू बरोबर का नाही चालू होती का बघ चालू करून ठेव कंप्लीट झाली बघ याला चेक कर म्हणा मी जोडून टाकतो झाली नाही बंद केली तर कसं होईल हा? एक काम करू का त्याला डायरेक्ट टाकू वायर कशाला याला बघा तुमच्या आधी पण ते फ्यूज कसा लावणार परत बाबा दिसल्यावर परत यायचे नाही तुम्ही अरे मोठा बाबा आहे इथं. ओके डन 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 आता काय प्लॅन काय आपला हे झाडांचा काय प्लॅन आहे काय त्याला ना पायऱ्या आहे ना अशा जास्त हाईट हाईटच्या नको घेऊ कमी कमी यायच्या घ्या आता एक काम कर ना ते ड्रम तिथं पुढे नेऊन ठेवून दे भरायला कारण की परत लाईट बीट गेली तर परत काम थांबा भरून ठेवू ना तिथं घेऊ ना शेवटे ना माझा हात लागल्याशिवाय जिंदगीत काय होत नाही आता परत जर बंद पडलं ना तर मला जबाबदार धरायचं असं काम करतो मी एकदाच उन्हामुळं 2 कार्यकर्ते बघू शकताय कसे बसले तिथं खूप काम कष्ट करतात ते आणि कष्टामुळं जरा सावलीत बसलेले दिसतात आता दम किती काम किती सकाळपासून करायचं वाजली 12 वाजले तेवढ्या उन्हाचं सकाळी 8-9 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून काम चालल्यावर दमणार नाही का माणसं पण तुमचं काम काय आहे इथं? हे काय टेंट कशाला आणलं आपण नाही ते नाही तुम्ही काम काय करता करायचं थोडंफार जे काय जमते हाताखाली त्यांना थोडं काम हं? केलं पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने सगळ्या पायऱ्यांचं काम चालू आहे आणि खूप मोठा असा एरिया दिसतोय आणि ही झाडंसुद्धा आता भरपूर वाढलेली आहे पाऊस काळामध्ये लावली होती झाडांनी आणि आत्ता मात्र झाड आता मस्त हिरवीगार होऊ लागल्यात ऊन खूप आहे आणि उन्हामुळं तर खरं झाडाची लगेच सुकतात त्यामुळं पाणी मारणं खूप गरजेचं आहे बघा पायऱ्यांचं काम चालू आहे खूप मोठी डेव्हलपमेंट आहे तसंच जर तुम्ही पाहिलं तर स्विमिंग टँकचं पण काम चालू आहे स्विमिंग टँकसुद्धा इथे स्विमिंग टँकचं काम थांबवलेलं दिसतंय त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी बघू शकताय मोठ्या प्रमाणात माती आहे आणि मातीमध्ये खालपर म्हणजे जो आपण मुरुमाचा भाग बघतो मुरुम दगड असं काहीच लागत नाही आहे त्यामुळं या ठिकाणी एक PCG केलेली आहे आणि PCG करून त्याच्यावरती आता फायबरचा स्विमिंग टँक डायरेक्ट बसवणार आहे असं ते म्हटलेले आहे तर अशा पद्धतीने यांची आता बेसिक डेव्हलपमेंट चालू आहे अजून काहीच नाही आताशी पायऱ्यांपासून सुरुवात केलेली आहे आणि आता काही दिवसात हे सुद्धा खूप छान मोठं चांगलं रिसॉर्ट होणार आहे त्यात काही शंका नाही कुठलंही काम करताना खरं तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतः राबावे लागतात जसे राबतात तसे हे बघा तसे काम चालू आहे कट केलं का आणि ते जॉईंटर आणून ठेवा 2-3 जॉईंटरची गरज आहे काय कसं वाटतंय काम करताना छान वाटतंय जेवण सुट्टे केलं हा पण कधी सवय नाही ना आपली हां
जेवणाची सुट्टी आली का? कोणाचा तडाखा चालू आहे त्यामुळे थोडं निवांत काम चालू आहे. बिनकाम करतं बिनकाम करतं. हे पण काम खूप झालं आपल्यासाठी. झाडं बघू शकतो, झाडं सुद्धा आता चांगली हिरवीगार झालेली आहे आणि अजून बेसिक डेव्हलपमेंट चालू आहे. अजून काही आत्ताच चालू केलं आहे काम, एक 5 ते 7 दिवस झाल्यात. ब्लॉक पण आणल्यात आत्ताशी या पायऱ्याला, बाकी सगळं मोकळं आहे, अजून काहीच नाही डेव्हलपमेंट. स्विमिंग टँकचं पण नाही आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा ब्लॉग आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो बाय बाय.